मोठी बातमी लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांना आश्वासन देऊनही तिकीट मिळालं नाही. त्यामुळे करंजकर यांनी बंडाचं निशाण फडकवलं. करंजकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी ठाकरे गटाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र करंजकर हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आता करंजकर यांनी थेट शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे प्रवेश करणार आहेत. करंजकर यांचा शिंदे गटातील प्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्कादायक मानला जात आहे. विजय करंजकर यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. त्यांना तिकीट देण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. पण ऐनवेळी करंजकर यांचं तिकीट कापलं गेलं. राजाभाऊ वाजे यांना तिकीट दिल्याने ते नाराज झाले. या नाराजीतूनच त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. त्यांची समजूत काढण्याचे ठाकरे गटाकडून अनेक प्रयत्न झाले. पण गेल्या 3 आठवड्यांपासून नाराज असलेल्या करंजकर यांनी माघार घेण्यास नकार दिला. कालच्या जाहीर सभेतही करंजकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब चौधरी यांनी मध्यस्थी केल्यानंतर विजय करंजकर हे शिंदे गटात येण्यास तयार झाले. त्यानंतर आता ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे करंजकर हे उमेदवारी अर्ज मागे घेणार असून शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा प्रचार करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. करंजकर हे शिंदे गटात आल्याने गोडसे यांचं पारडं जड होणार आहे. तर ठाकरे गटाला मात्र मोठा फटका बसणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.